एकाला 25 अशा प्रकारची स्पर्धा आहे। एका MBBSच्या जागेसाठी 25 विद्यार्थी आपसामध्ये फाईट करतात आणि त्यातला एकाला फक्त मिळते 24 अपयशी होतात। महाराष्ट्राच्या बाहेर जायला पाहिजे याच्यावरती मी मुळीच म्हणजे पालकांना मार्गदर्शन करणार, त्यांना सांगणार, मी पालकांनाही सांगतो की जे काही तुम्हाला अकॅडमिकली स्टँडर्ड गोष्टी आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राबाहेर एक कोटा बेटा हे काही उपयोगाचं नाही। आम्ही अशा वेळेला म्हणतो की विक घर आणि घे त्याला प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन, पण वाया जाऊ देऊ नको। परदेशामध्ये डॉक्टर होऊन त्याला ते सगळे परदेशी देश MD डिग्री देतात, बरं, की ज्याची इक्वालन्सी हे आपल्या MBBS मध्ये आहे। तर या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो आणि त्यासाठी एक लायसन्शिएट एक्झामिनेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेतं, लायसन्शिएट एक्झामिनेशन। त्या परीक्षेला त्याला फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटची लायसन परीक्षा असं म्हणतात। त्या परीक्षेला बसल्यानंतर जर तो पास झाला तर त्याला भारतामध्ये प्रॅक्टिस करायची त्याला परमिशन देण्यात येते। भारतीय डॉक्टरांना MBBS नंतर अमेरिका असेल किंवा UK असेल संधी निश्चित मिळते। खूप मुलं आपली तिकडे जातात आणि किंबहुना आपली मुलं तिथे प्राधान्य देतात ते, कारण आपल्या मुलांचं जे एज्युकेशन इथे भारतामध्ये आहे, बरं, तशा पद्धतीचं एज्युकेशन जगामध्ये कुठे नाहीये। नमस्ते, मी योगेश कुटे। लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। वैद्यकीय शिक्षण घेणं, त्यासाठी कॉलेज निवडणं, त्याची रूपरेषा आखणं, नीटची तयारी करणं, नीट नंतर नक्की काय करायचं, कोणत्या कॉलेजसाठी त्याला प्रेफरन्स द्यायचा, याविषयी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात। या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अतिशय सोपी वाटण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे सर। सरांचा या क्षेत्रातला अनुभव फार प्रदीर्घ आहे, मोठा आहे आणि अनेक महाराष्ट्रामध्ये जी काही गेल्या काही वर्षांमधले वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही बदल घडलेले आहेत ते त्यांच्या नजरेखालनं किंवा त्यांच्या हातातून देखील झालेले आहेत। शिंगारे सर, तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत। सर, मला सांगा की नीट आणि महाराष्ट्र आणि एकूण बसणारी विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यासाठी असलेली स्पर्धा ही कशी आहे हे जरा थोडक्यामध्ये आम्हाला समजावून सांगा सर। स्पर्धा खूपच कठीण आहे, कारण नीट परीक्षेला पूर्ण भारतामधून साधारण 23 ते 24 लाख विद्यार्थी बसतात आणि जागांची संख्या ही साधारण 70 ते 80 हजारापर्यंत आहे। आत्ता अलीकडे गेल्या वर्षी ते 1 लाख पर्यंत वाढलेली आहे। याच्यामध्ये महाराष्ट्राचं जे आपण विचारलं त्याच्यामध्ये साधारण 1,80,000 ते 1,90,000 एवढी महाराष्ट्रातली मुलं बसतात आणि महाराष्ट्रामध्ये जागा जर आपण पाहिल्या तर साधारण 9,000पर्यंतच्या जागा ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत, पण त्यातल्या 7,500 जागाच ह्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत। बाकीच्या ज्या जागा महाराष्ट्रात आहेत ते ऑल इंडिया मेरिटनुसार भरल्या जातात। बरं, तर अशा प्रकारे थोडक्यात एकाला 25 अशा प्रकारची स्पर्धा आहे। एका MBBSच्या जागेसाठी 25 विद्यार्थी आपसामध्ये फाईट करतात आणि त्यातला एकाला फक्त मिळते 24 अपयशी होतात। ओके, पण सर या नीटच्या परीक्षेचा मुलांवरती एवढं प्रमाण व्यस्त असतं, जागा आणि याचं प्रमाण व्यस्त तणाव येतो, पण खरोखरीच नीटची तयारी करताना विद्यार्थ्यांनी 11वी-12वीपासून केली पाहिजे का ती सुरुवातीपासून जर तयारी केली तर त्याचा काय उपयोग होऊ शकेल? नाही, नीटची तयारी ही साधारण 11वीपासूनच केली गेली पाहिजे, कारण पूर्वी असं होतं की 12वीच्या-11वीच्या मार्काला काही महत्त्व देणार वगैरे असा कन्सेप्ट होता, पण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार 11वी-12वीच्या मार्काला काही नाही, शून्य किंमत आहे, फक्त पास व्हायला पाहिजे आणि पूर्णपणे 100% जे काही मेरिट ठरेल ते नीटच्या याच्यावरती असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नीटची तयारी 11वीपासूनच केली पाहिजे की 11वीला पहिला धडा शिकवला की त्या धड्यावर नीटमध्ये कुठले कुठले प्रश्न येऊन गेलेले आहेत याची त्यांनी रिव्हिजन केली पाहिजे। असं जर केलं तर मला असं वाटतं नीट काही कठीण नाही। सर, तुम्ही इतक्या परीक्षा नीटच्या देखील पाहिलेल्या आहेत, तर खरोखरीच पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन त्यासाठी तयारी केली पाहिजे, विशिष्ट क्लासेस लावले पाहिजेत, विशिष्ट प्रकारचाच अभ्यासक्रम फॉलो केला पाहिजे, असं काय आहे का? अजिबात नाही आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जायला पाहिजे याच्यावरती मी मुळीच म्हणजे पालकांना मार्गदर्शन करणार, त्यांना सांगणार, मी पालकांनाही सांगतो की जे काही तुम्हाला अकॅडमिकली स्टँडर्ड गोष्टी आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राबाहेर एक कोटा बेटा हे काही उपयोगाचं नाही, ते एक ग्लॅमर असतं ते, पण तसं काही नाही। तुम्हाला तेवढंच एज्युकेशन या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल, फक्त तुम्हीच आपला मुलगा हा चांगल्या ग्रुपमध्ये आहे, चांगल्या संगतीमध्ये आहे आणि वेळ बरोबर त्याचं प्लॅनिंग आहे, म्हणजे
क्लॉक जे 11वी-12वीमध्ये करावं लागतं टाइम टेबल ते त्याचं परफेक्ट आहे, टीचर त्याचे चांगले आहेत, हे जर सगळं जर पाहिलं तर मला असं वाटतं की काही म्हणजे लोक शाहू कॉलेज लातूर म्हणून धो जातात तिकडे, पण ते तसं तितकंसं नाही आहे. एक गोष्ट मात्र आहे की आपला मुलगा मात्र चांगल्या मेरिटच्या ग्रुपमध्ये आहे आणि तो निर्व्यसनीप्रमाणे चांगला अभ्यास करतो, याच्याकडे पालकांनी लक्ष देणं महत्त्वाचं आहे. ओके सर, दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा नीटला आपल्याला उत्तीर्ण झालो तरी पण आपल्याला त्या पद्धतीनं प्रवेश मिळू शकला नाही, तर अनेक जण मुलं किंवा पालकसुद्धा युक्रेनमध्ये जा, इतर देशांमध्ये जा, तो मार्ग पत्करत आहेत. पण आता तो मार्ग पत्करणं योग्य आहे का? हां, नाही, याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल, प्रायव्हेट मेडिकल, नंतर मॅनेजमेंट कोटा वगैरे इथे कुठेही तुम्हाला नाही मिळाली समजा ॲडमिशन, आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही मला डॉक्टरच व्हायचं आहे, अशा परिस्थितीमध्येच परदेशामध्ये जाऊन डॉक्टर व्हावं. इकॉनॉमिकल आहे ते, काही वाईट नाही आहे, कारण तुमचं ध्येय आहे की नाही मला डॉक्टरच व्हायचं आहे, बाकी काय व्हायचंच नाही. पण जर कुठे असं मिळत नसेल तर डॉक्टरकीचा आग्रह धरणं योग्य नाही. इतरही क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्या संधी तुमच्या मुलाला उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचा जरूर विचार करावा. हे मी सांगेन. उदाहरणार्थ आमच्या क्षेत्रामध्ये डेंटल आहे, फिजिओथेरपी आहे, किंवा मुलींसाठी नर्सिंग आहे, चांगली चांगली क्षेत्र आहेत, तिथे तुम्ही जाऊन तुमचं काम हे दाखवू शकता. पण जर बापाचा दवाखाना आहे, वडिलाचं हॉस्पिटल आहे, कुठेच काही मिळत नाही आहे, ते हॉस्पिटल चालवायचं आहे, मग काय, मग जा मग युक्रेनला, मग काही हरकत नाही. सर, याच्यामध्ये आणखी एक प्रश्न येतो की MBBSला ॲडमिशन मिळालं नाही तर BMS किंवा BHMS वगैरे घ्यावं लागतं. मग ते मुलं घेतात, पण अनेकदा त्यांचा खरोखरच उपयोग होतो का? तेवढं ते MBBSच्या तुलनेमध्ये त्याचा फायदा, आर्थिक फायदा त्यांना रिटर्न्स मिळू शकतात का? नाही, बाकीचे कॉम्प्रोमाइज म्हणून घेतल्यानंतर ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी MBBSला नाही मिळालं तर मी BMS डॉक्टर म्हणून आयुष्यभर आनंदानं प्रॅक्टिस करेन, आनंदानं राहील, असं जर त्याचा मानसिक कन्सेप्ट असेल, त्याच्या आईवडिलांचा पण कन्सेप्ट असेल, नाही चालेल आम्हाला काय हरकत नाही, डेंटिस्ट झाला एक चेअर टाकून देऊ आणि तोही हॅपी आम्ही हॅपी, अशा भावनेनं जर तुम्ही ते स्वीकारणार असाल तरच स्वीकारा. अन्यथा तुमचा मुलगा तो काही चांगले रिटर्न देऊ शकणार नाही, वाया जाईल. मग आम्ही अशा वेळेला म्हणतो की विक घर आणि घे त्याला प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन, पण वाया जाऊ देऊ नको पोरगा. ओके, पण सर घर विकून MBBS करावं एवढं ग्लॅमर आज आहे का? मी म्हणेन आलेलं आहे, कारण MBBS नंतर जे काही प्रगती कुटुंबाची असेल, आर्थिक प्रगती होईल. म्हणजे कित्येक चांगल्या ग्रामीण भागातल्या पालकांना मी म्हटलं की किती जमीन आहे, 20 एकर आहे, चल 3-4 एकर विकून टाक, काय फरक नाही, तुझं पोरगं डॉक्टर झाल्यावर 5 वर्षामध्ये पुन्हा तुला 4 एकर घेऊन देईल म्हणून, राहिलेल्या 16 एकरवरती तू जगू शकतोस. अशा पद्धतीनं त्या कुटुंबाने विकलेला आहे. तर मुलगा चांगला डॉक्टर झालेला आहे, कारण त्याच्यावर प्रेशर असतं की माझ्या बापानं वडिलोपार्जित विकलेली आहे आणि मला डॉक्टर केलेला आहे, आणि त्या प्रेशरनं तू चांगल्यापैकी सामाजिक सेवा करून डॉक्टरकी करून तू पुन्हा ती इस्टेट कमवू शकतो. आजकाल डॉक्टर तुम्ही पाहिला असेल की बंगले मागतात, गाड्या घेतात, माड्यावर माडे चढवतात. त्याच्यामुळे इस्टेट हा महत्वाचा नाहीये. तुम्हाला तुमचं अकॅडमिक करिअर, तुमचं क्वालिफिकेशन, तुमच्या डिग्र्या आणि तुम्ही सोसायटीमध्ये त्याचा उपयोग करून कसं कमवता, काय कमवता, हे जास्त महत्वाचं आहे. ओके सर, याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो की जेव्हा मुलं अशी इतकी मोठी रक्कम देऊन पैसे खर्च करतात तेव्हा तो सगळा बोजा येतो म्हणजे आपल्या याच्या रुग्णांवरती येतो. मग ते अनेकांना असं म्हणतं की म्हणणं आहे की भारतातील वैद्यकीय सेवा महाग असण्याचं एक मोठं कारण आहे. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आता वैद्यकीय सेवा महाग असतात हे तितकंसं बरोबर नाही, कारण वैद्यकीय सेवेसाठी गव्हर्नमेंटच्या रुग्णालयामध्ये जेवढा खर्च येतो त्याच्याशी तुलना करता प्रायव्हेटवाले किती चार्ज करतात हे जर पाहिलं तर विशेष मार्जिन नाहीये. म्हणजे एखाद्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायला जर मला जे हॉस्पिटलचा डीन असताना 25 रुपये खर्च येत असेल तर प्रायव्हेटमध्ये तो गेला तर ते काय 100 रुपये घेईल त्याला. त्याच्यामुळे ती महागडी आहे असं नाहीये, फक्त चार्जेस जे काही औषधाचे आहेत, प्रोसिजरचे आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जे महात्मा फुले योजनेमधून जे 1.5 लाख रुपये मिळतात हे तुम्ही आपण कॅल्क्युलेट करत नाही त्याचा अंदाज. तर त्याच्यामुळे महागडी वगैरे असं नाहीये, उलट आपल्यापेक्षा अतिशय महाग वैद्यकीय सेवा ही तुम्हाला अमेरिका आणि इंग्लंडमध्ये दिसेल, भयंकर महाग आहे. ओके सर, तुम्ही मागे BMS आणि BHMSचा उल्लेख केला, तर महाराष्ट्रात त्या जागा किती आहेत आणि त्यांचं प्रमाण कसं आहे? BMS हो, BMS तुम्ही 9,000 जागा MBBSच्या सांगितल्या. हो, मग BMS आणि BHMS 20
19 ते 21,000 एवढे डॉक्टर तयार होतात. ओके. सगळ्या फॅकल्टीचे मिळून. सगळ्या फॅकल्टी काय एवढे डॉक्टरची गरज आहे का, याच्याबद्दल तुम्ही प्रकाश टाका. आता याचं उत्तर असं आहे की गरज शहरी भागाला नाहीये, हे खरं आहे, पण ग्रामीण भागाला मात्र गरज आहे. कारण MBBS झालेला डॉक्टर किंवा चांगल्या मार्काने BMS नंतर MD आयुर्वेदा झालेला डॉक्टर हे शहर सोडून ग्रामीण भागात जात नाहीत. त्याच्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये, आता उदाहरण सांगतो तुम्हाला की मुंबई जर धरलं किंवा पुणे जर धरलं तर 300 लोकवस्तीला 350 लोकवस्तीला एक डॉक्टर आहेत मुंबई पुण्यामध्ये. पण ते जर तुम्ही गडचिरोलीला गेला तर 11,000 लोकवस्तीला एक डॉक्टर आहे. ओके. पण सर मला MBBS करून गडचिरोली जायचंच नाही ना, म्हणजे तुमचंच नाही, माझ्यापुढे ती प्रायोरिटी नाहीच आहे ना सर ती. पण जर प्रोडक्शन जर भरपूर असेल तर शेवटी कुठेतरी त्या मुलाला जावं लागतं. अच्छा. म्हणजे आम्ही डॉक्टर झालो तेव्हा जिल्हा प्लेस सोडून मुलं जात नव्हती. आमच्या नंतरची 10 वर्षांनंतर मग तालुका लेवलला चालली, मग आता नंतर सब तालुक्याला चाललेली आहेत. तर तसं तसं स्कोप होईल तसं तसं मुलं खाली खाली जातात. ओके सर, याच्यामध्ये आणखीन एक आहे की जेवढी डॉक्टर युक्रेन वगैरे इकडे जातात तर त्यांना आपल्या भारतामध्ये पुन्हा वैद्यकीय जर सेवा किंवा पेशा सुरू करत असेल तर त्यासाठी यंत्रणा काय आहे? परदेशामध्ये डॉक्टर होऊन त्याला ते सगळे परदेशी देश MD डिग्री देतात, बरं, की ज्याची इक्वालन्सी हे आपल्या MBBS मध्ये आहे. तर या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो आणि त्यासाठी एक लायसन्शिएट एक्झामिनेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेतं, लायसन्शिएट एक्झामिनेशन. त्या परीक्षेला त्याला फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटची लायसन परीक्षा असं म्हणतात. त्या परीक्षेला बसल्यानंतर जर तो पास झाला तर त्याला भारतामध्ये प्रॅक्टिस करायची त्याला परमिशन देण्यात येते. आणि ते लायसन दिलं की त्याची डिग्री जी फॉरेनची आहे ती इक्वालंट टू MBBS असं गृहीत धरलं जातं. आता आमच्याकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कसं आहे की पहिल्या वर्षी शिकवायला, दुसऱ्या वर्षी शिकवायला जे विषय आहेत त्या विषयामध्ये फॅकल्टी नाहीये, टीचर नाहीये. MBBS झाला मास्तर व्हायला नको म्हणतो. MBBS झाला तर त्याला ते इंजेक्शन घेऊन पेशंटच्या मागे लागणे तेच करणार, मास्तर नाही होणार. तर हे जे फॉरेन ग्रॅज्युएट जे आलेले आहेत ना, हे सुरुवातीला सेटल होईपर्यंत आमच्या अशा फर्स्ट इयरचे टीचिंग, सेकंड इयरचे टीचिंग अशामध्ये ते जातात. आणि त्याचबरोबर आता एक गोष्ट लक्षात घ्या की MBBS नंतर MD-MS नंतर सुपर स्पेशालिटी कोर्स आहे आमच्याकडे, हृदयाची सर्जरी, किडनीची सर्जरी. या कोर्सेसच्या, त्याला MCH कोर्स म्हणतो आम्ही, त्या MCH कोर्सेसच्या भारतामध्ये 3,500 जागा रिकाम्या आहेत. आणि सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन केलं, सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की रिकाम्या राहू देऊ नका, भरा. आणि ह्या जागा ज्या आहेत ना ती अशी म्हणजे भारतीय मुलं घेत नाहीत, तर परदेशातून MBBS झालेली जी मुलं आहेत ती आता सुपर स्पेशालिस्ट होते. ओके. अच्छा. पण त्यांना सुपर स्पेशालिस्ट होताना तेवढा अनुभव किंवा तिथल्या शिक्षण दर्जा आहे का, हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो. बरोबर आहे. आता त्यांना तो म्हणजे सुरुवातीला दर्जा नसतो, पण आमची शिक्षण पद्धती अशी आहे की 3 वर्ष त्या वॉर्डामध्ये त्याला राबावं लागतं. जेवढे काही पेशंट येतील तर डॉक्टर बरोबर ऑपरेशन करणं, सहकार्य करणं, रोजच्या रोज तिथं पाहणं, त्याच्यानुसार तो बऱ्यापैकी पासिंग लेवल ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत येतो. ओके सर, याच्यामध्ये जेव्हा MBBS तुम्ही 9,000 जागा सांगता तर त्याचं प्रायव्हेट आणि सरकारी असं किती विभाजन कसं आहे त्याचं प्रमाण? आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं काय झालं की मी असेपर्यंत फक्त 20 होते, आता जवळपास 27, गव्हर्नमेंटची आता जवळपास 27 पर्यंत वाढलेली आहेत. तर गव्हर्नमेंट मेडिकल जागा ह्या साधारणपणे 5,000 आहेत. प्रायव्हेटमधल्या 2,000, 7,000 आणि डीम विद्यापीठाच्या 2,000. अशा 9चं स्प्लिटअप आहे ते. ओके. तर प्रायव्हेट ग्रुप मी वेगळा करतोय, डीमचा ग्रुप मी वेगळा करतो. ओके सर, असं ह्या जे 3 वेगवेगळे 3 प्रकार सांगितलेले आहेत त्याच्या शिक्षणामध्ये काही फरक आहे का? नाही, त्याच्या टीचिंगमध्ये काही फरक नाही, सिलेबसमध्ये काही फरक नाही, कारण तो सिलेबस दिल्लीवरून मेडिकल काउन्सिलचा येतो. त्यांच्या ॲडमिशनमध्ये आणि त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फरक आहे. उदाहरणार्थ गव्हर्नमेंटचं काही आपण कोणाची तुलना करू शकत नाही. ट्रिमेंडस क्लिनिकल मटेरियल, म्हणजे पेशंट 10 पाहिजे तर 100 येतील, म्हणजे एवढं विद्यार्थ्याला ते व्हरायटी ऑफ पेशंट हे गव्हर्नमेंटमध्ये होतं. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रातले असे आहेत की ज्याच्यामध्ये 85% जागा ह्या महाराष्ट्रीयन मुलांनाच दिल्या जातात, त्यामुळे तो ग्रुप थोडा वेगळा आहे आणि तिथे फी थोडी कमी आहे, म्हणजे 9 ते 12 लाखाच्या रेंजमध्ये आहे. आणि तिसरा ग्रुप जे आहे ते डीम विद्यापीठ ही ऑल इंडिया स्टेटसची असल्यामुळे त्यांची फी ही
भरपूर आहे, 25 लाख ते 30 लाख. हां. आणि एवढ्या फीमुळे डीमचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांच्या बिल्डिंग बघितल्या, त्यांची सॅलरी कॉम्पोनंट बघितलं, मशिनरी बघितला, तर डीम हे सगळ्यात टॉपमोस्ट आणि बेस्ट कॉलेजेस आज महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रायव्हेट कॉलेज तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत, कारण त्यांना 9 ते 10 लाखामध्ये मेडिकल कॉलेज मॅनेज करावं लागतं. हे 25 लाखामध्ये मॅनेज करतात. ओके. तर आणि दुसरं असं आहे, गव्हर्नमेंट एका मुलाला डॉक्टर करण्यासाठी दरवर्षी 30 लाख रुपये दरवर्षी खर्च करतो. मी खर्च केले जे हॉस्पिटलमध्ये 30 लाख प्रत्येक विद्यार्थ्याला. बरं. हा, म्हणजे हा हिशोब आहे आमचा. आणि जर गव्हर्नमेंटच 30 लाख रुपये खर्च करतो, तर गव्हर्नमेंट कसं म्हणतं प्रायव्हेटला की तुम्ही 10 लाख शिक्षण द्या. ओके. पण आपल्याकडे फी रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, अच्छा. ती काहीतरी वेगळ्या पद्धतीने हिशोब करते, नाही 10च्या पुढे देत नाही. बरं. आता हे बिचारे उडून बसलेले आहेत. सुरुवातीला स्वायत्ता होती, भरपूर त्यांचं म्हणजे बॅलन्स झालेला आहे, त्यामुळे आता तोट्यात असलं तरी चालतंय त्यांचं. सर, ह्या फी व्यतिरिक्त आधी सुरुवातीला मेडिकलसाठी खाजगी विद्यापीठामध्ये डोनेशन द्यावे लागत होते. आता त्या डोनेशनची गरज आहे का, किंवा ते घेतले जातात का? हां, आता याच्यात काय झालंय की डोनेशन याला आम्ही क्रॉस सबसिडी असं म्हणतो. बरं. म्हणजे 15% विद्यार्थी जो काही जास्त फी देतात, हो. त्याच्याबद्दल राहिलेल्या 85% मुलाची कमी फी. बरं. क्रॉस सबसिडी हा त्याचा बेसिस आहे बरं. की गरिबांची मुलं कमी फी मध्ये हां. श्रीमंताच्या जास्त फीवरती बरं. क्रॉस सबसिडी शिकावी, हा होता. तर आता त्यावेळेला काय होतं की हे जे 15% जो कोटा होता, त्याला मॅनेजमेंट कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा वगैरे अशी बरीच नाव आहेत त्याला, NRI कोटा, NRI कोटा वगैरे अशी. तर तो कोटा, त्या कोटामध्ये प्रायव्हेटवाले म्हणजे थोडी गडबड करायला लागलेली असं दिसून आलं. गडबड म्हणजे असं आहे की मी पण 40 लाख द्यायला तयार आहे, हा पण 40 लाख द्यायला तयार आहे, मला का नाही दिली, मी हायर मेरिट्स आहे. बरं. अशा तक्रारी जेव्हा गव्हर्नमेंटकडे यायला लागल्या, तेव्हा आम्ही जे काही प्रश्न विचारले त्यात ते योग्य उत्तर देऊ शकले नाहीत. म्हणून आम्ही काय केलं की तुझी फी सांग ना, 50 लाख सांग, पण 50 लाखामध्ये जर तुला 10 झाले तर तुला मेरिट प्रमाणे घ्यावं लागेल. ओके. अच्छा. हा रूल आला आणि मग सगळे ॲडमिशन 100% हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ताब्यात आम्ही घेतलेले आहेत. कारण त्याचं गणित असं आहे की द्यायला तयार आहे तर मेरिट फॉलो कर. ओके. अच्छा. पूर्वी मेरिट फॉलो करत नव्हते, मग ज्यांना त्यांच्या मनाला येईल तसे त्या पद्धतीने दिले जात होते. सर, आता जेव्हा असे NRI कोटा वगैरे असतात, तर तो NRI कोट्यासाठी महाराष्ट्रातली इतर मुलं पण अप्लाय करू शकतात का? हो हो. NRI कोट्यामध्ये आता काय केलंय की NRI जर नसेल ॲप्लिकंट, हो, तर तुम्ही तो कोटा इंडियनसाठी कन्वर्ट होतो, फी मात्र तीच राहते. बरं. अच्छा. आणि मग सर, या NRI कोट्याच्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे किती जागा असाव्यात? 15% म्हणजे 4,000 म्हणजे 15 चोक 60. नाही, कसं आहे ते 2,000 जे मी प्रायव्हेटचं म्हणलं ना, त्याच्या 15% म्हणजे 300 जागा असं धरा महाराष्ट्राच्या मुलांसाठी. बरं. आणि डीमचे जे 2,000 आहेत, हो, त्याच्या 300 मध्ये ऑल इंडियाचं मेरिट लागल्यामुळे त्यातले 40-50च मुलं महाराष्ट्रातले जातात. ओके. पण ह्या 300 मध्ये मात्र पूर्णपणे आपली मुलं असतात. म्हणजे खाजगी मधला जो काही Yes, yes. 15% कोटा खाजगी जाऊ शकतो. कारण खाजगीवर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे, डीम वरती सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे. आता सर, मुलगा नीट पास झालेला आहे, त्याचं मेरिटमध्ये आलेलं आहे, तर त्यानं कॉलेज सिलेक्ट करताना काय क्रायटेरिया पाहिला पाहिजे आणि कसं ते कॉलेज सिलेक्ट केलं पाहिजे? कॉलेज सिलेक्ट करताना पहिल्यांदा ABC ग्रुप आम्ही पालकांना करायला सांगतो. उदाहरण A ग्रुप म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेज, बी ग्रुप म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस, आणि C ग्रुप म्हणजे डीम युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजेस. हे 3 ग्रुप पहिल्यांदा बेसिकली होतात. नंतर आम्ही काय करतो की A ग्रुप जो आहे, हो, त्याच्यामध्ये A1 ग्रुप, A2 ग्रुप, A3 ग्रुप असे आम्ही करायला सांगतो. अच्छा. A1 मध्ये, A मध्ये पण तुम्ही म्हणजे हे ग्रुप्स आहेत, A1, A2, A3 ग्रुप्स आहेत. कॉलेजपर्यंत आम्ही अजून मी पोहोचलेलो नाहीये. अच्छा. तर A1 ग्रुपमध्ये मुंबई, पुणे, नागपूर अशी चांगल्या शहरातले कॉलेजची यादी त्यानं करायची, 1, 2, 3, 4, 10. A2 ग्रुपमध्ये त्यानं सोलापूर, कोल्हापूर वगैरे अशी जे काही मोठी शहरं आहेत, अकोला असेल, ही त्यानं नावं ठेवायची. आणि A3 मध्ये त्यानं नंदुरबार, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर अशी जी पेरिफेरीची कॉलेजेस आहेत, जी नवीन सुरुवात झालेली आहे, बारामती, सातारा, हे ठेवायचे. आणि याप्रमाणे A1 मध्ये जर नाही मिळाले तर A2 प्रेफर करायचा, A2 मध्ये नाही मिळालं तर A3 प्रेफर करायचा, आणि या तिन्हीमध्ये नाही प्रेफर झाला तर B ग्रुपला यायचं. बरं. बी मध्ये सुद्धा आम्ही पुन्हा B1, B2 असं करतो. B1 म्हणजे सिंहगड पुण्याचा असेल, सोमय्या मुंबईचा असेल, पुण्या मुंबईची जी चांगली स्टँडर्ड कॉलेजेस आहेत, जुनी आहेत, ती B1 मध्ये येतील.
B2 मध्ये म्हणजे बाकी पेरिफेरीचे म्हणजे धुळ्याचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असेल किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या पलीकडे डेरवणला एक मेडिकल कॉलेज आहे, इस्लामपूरला एक मेडिकल कॉलेज आहे, ही त्याच्यातल्या 2 नंबर ग्रुपमधली. अच्छा. तर त्यानुसार याच्यातलं नाही मला तर तिकडे जावं ह्या पद्धतीनं आम्ही सांगतो. तसंच C ग्रुपमध्ये सुद्धा डीम विद्यापीठाच्या पुण्या मुंबईतले डीम विद्यापीठ, कोल्हापूर आणि कराड मागे ठेवा अच्छा वगैरे अशा पद्धतीनं आम्ही 1 आणि 2 C मध्ये C1 C2 असे ग्रुप करायला सांगतो. बरं. ही एक मेथड झाली. दुसरी मेथड अशी आहे की गव्हर्नमेंटचा ग्रुप संपला की प्रायव्हेटचा ग्रुप तुम्ही त्यांच्या प्रत्येक कॉलेजची फी किती आहे अॅन्युअली ती वेबसाईटवरती फी रेग्युलेटरी अथॉरिटी दिलेली असते. त्या आकड्यावरून तुम्ही लावा 1 2 3 4 स्वस्त कुठला आहे महाग कुठला आहे वगैरे. म्हणजे फायनान्शियली तुम्हाला जर पैसा तुम्ही अगदी इकडूक मुडूक म्हणतो ना आपण विकून देतोय तशा वेळेला तुम्ही पैसे पहा. मग तिथे मग B1 B2 वगैरे असे काय करायची गरज नाही. कुठल्याही कॉलेजमध्ये डिग्री ही इक्वल असते. बरं. हे तत्व सांगतो आम्ही. त्यामुळे तिथे पैसा पहा वगैरे. डीम मध्ये पण तसंच आहे, पैसा पहा वगैरे. तर या दृष्टिकोनातून पैसा पहा म्हणजे पैसा वाचवा. वाचवा. एक्झॅक्टली पहा म्हणजे वाचवा. अगदी बरोबर आहे. आणि याच्यामध्ये मग आम्ही जर त्या ग्रुपमध्ये मग काय पाहायचं तर घरापासून जवळ किती आहे का, आईवडील ओव्हरनाईटमध्ये पोहोचू शकतील का, आपल्याला त्या भागाचा परिचय आहे का वगैरे अशा प्रकारचे जर पाहिले तर मग तो म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द होम वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा ते कॉलेज किती जुनं आहे त्यालाही महत्व आहे. जुने कॉलेज हे चांगले असतात, वेल सेटल वगैरे असतात. तर या क्रायटेरियानुसार इंटरनल 1 2 3 तुम्ही अरेंज करा. ओके सर. मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये मोठा ट्रेंड होता तो म्हणजे बेळगावला जाऊन BMS किंवा MBBS वगैरे करायचं. आता उत्तराखंडचा ट्रेंड आलेला आहे. तर त्या ट्रेंडबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, हा ट्रेंड जो आहे ना तो आम्ही MBBSला असताना होता की महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला 1984च्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एकही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नव्हतं. आणि त्यावेळेला प्रांतातून डॉक्टर होऊन मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये यायचे. आणि हीच गोष्ट वसंतदादा पाटलांच्या लक्षात आली आणि त्यांनी पहिलं ऑर्डर काढली 3 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. त्यानंतर मग 90ला अजून 3 निघाले, नंतर 2000ला अजून 3 निघाले. त्यामुळे आता बेळगावला जाऊन एज्युकेशन घेणं वगैरे हे असं इतकंसं नाही आहे. काय होतं की आपल्या इथं MBBS झाल्यानंतर जर मला सर्जन व्हायचंय आणि सर्जरी महाराष्ट्रात मिळत नसेल तर बेळगावला जातं, तर मग ते उत्तराखंडामध्ये जातं. एखादा म्हणतो की माझ्या बापाचं नाक कान घशाचं मोठं हॉस्पिटल आहे, मला नाक कान घसाच पाहिजे, MS व्हायचंय, आणि ते इथे मिळत नाही कारण आता नीट असल्यामुळे कुणालाच काही हालचाल करता येत नाही. आणि म्हणून मग ते परराज्यामध्ये जातात, बेळगावला जातात, धारवाडला जातात, हव्या त्या विषयामध्ये ऍडमिशन घेतात आणि मग ते डिग्री घेऊन इकडे येतात. अदरवाईज इथे मिळत असताना कुणी जात नाही. अच्छा सर. अशी घोषणा झालेली होती की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असेल, पण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक जिल्ह्यात अजून झालेलं नाही आहे. तर याची कारणं काय आणि अजून किती जिल्हे आता राहिलेत किंवा आता पुढच्या काळामध्ये होतील? नाही, महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 29 जिल्ह्यामध्ये 28 ते 29 जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस झालेली आहेत. आता फक्त 7च जिल्ह्यामध्ये राहिलेली आहेत. तेही हळूहळू होतील. ते का नाही झाली? कारण एकाच वर्षी एवढी मोठी कॉलेजेस काढता येत नाहीत. कारण फॅकल्टी पाहिजे, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, बिल्डिंग पाहिजे, फंड पाहिजे. म्हणून गव्हर्नमेंटनं टप्प्याटप्प्यानं काढतंय आणि काही दिवसामध्ये होतील. याचं एकच कारण आहे ते म्हणजे जे काही 25,000 विद्यार्थी दरवर्षी परदेशात जातात आणि जवळपास $200 परकीय चलन आपलं खर्च होतं ह्या मेडिकलसाठी आपल्या भारतातील पालकांचं, ते गव्हर्नमेंटला वाचवायचंय. त्यासाठी गव्हर्नमेंटनं मागच्या महिन्यामध्ये आदरणीय पंतप्रधान साहेबांनी घोषणा केली आहे की एका वर्षात मी 10,000 जागा वाढवणार आहे आणि 5 वर्षामध्ये मी 75,000 MBBSच्या जागा वाढवणार अशी घोषित केलेलं आहे मुख्यमंत्री आपल्या आदरणीय पंतप्रधान साहेबांनी. आणि त्याच्यानुसार महाराष्ट्रच नव्हे तर सर्व राज्य ही पाऊल टाकतात. सर, एवढ्या ज्या जागा वाढल्यानंतर की खरोखरीच त्या मुलांचं जे त्यांचं उद्दिष्ट आहे किंवा स्वप्न आहे ते पूर्ण होईल का, की तिथे कॉम्पिटिशन होऊन पुन्हा थोडंसं इंजिनिअरिंगसाठी परिस्थिती होणार नाही ना? नाही, आता 75,000 जागा जर वाढल्या तर साधारण 2 लाखापर्यंत डॉक्टर दरवर्षी भारतामध्ये तयार होतील. तेवढी गरज नाही आहे आणि त्याच्यामुळे इंजिनिअरिंग सारखी व्हायला काही तसा वेळ लागणार नाही. परंतु होऊ द्या, जो कॉम्पिटंट आहे, स्ट्रॉंग आहे, पोटेन्शियल आहे तोच टिकेल. म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हे जे आपलं ह्युमनचं प्रिन्सिपल आहे ते यायलाच पाहिजे. ओके. अदरवाईज
संधी बंद करून उपयोग होणार नाही. उपयोग. सर आपलं जे एज्युकेशन आहे MBBSचं किंवा वैद्यकीय पेशामधलं आणि परदेशामध्ये म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंड असेल, त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि भारतीय डॉक्टरांना तिथे संधी मिळू शकते का? नाही, भारतीय डॉक्टरांना MBBS नंतर अमेरिका असेल किंवा UK असेल संधी निश्चित मिळते. खूप मुलं आपली तिकडं जातात आणि किंबहुना आपली मुलं तिथे प्राधान्य देतात ते, कारण आपल्या मुलांचं जे एज्युकेशन इथे भारतामध्ये आहे बरं तशा पद्धतीचं एज्युकेशन जगामध्ये कुठे नाहीये. बरं. उदाहरण सांगतो की आपल्याकडे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा ससून हॉस्पिटलचं उदाहरण घेतलं तर आम्ही 10 मुलामध्ये एक पूर्ण बॉडी त्यांना अभ्यासाला देतो. बरं. तिथं नाहीये. परदेशामध्ये इव्हन अमेरिका आणि इंग्लंडमध्ये सुद्धा प्लास्टिकच्या बॉडीवरती पोरं शिकतात. बरं. तो काय शिकणार आहे आमचा? आणि म्हणून आमच्या मुलाचं जे टेक्निक आहे, ऑपरेशनचं टेक्निक असेल, हे ते नॅचरल टेक्निक आहे. त्याचं प्लास्टिकवर शिकलेलं ते येणार नाही. बॉडीवर त्याने काम केलं. एक्झॅक्टली, त्याने ऍक्च्युअल बॉडीवर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपले लोक कुशल आहेत परदेशामध्ये जाऊन, आणि त्याच्यामुळे परदेशामध्ये आपल्या डॉक्टरला मागणी आहे आणि सेटल खूप झालेले आहेत आपले परदेशामध्ये. बरं, ओके. आता सर महाराष्ट्रामध्ये कोणकोणती, तुम्ही समजा असं ठरलं की तुम्ही आता इतके वर्ष याच्यामध्ये टॉप 10 मेडिकल कॉलेजेस तुम्ही यादी जर करायची सांगितली तर तुम्ही सांगू शकाल? टॉप 10 मेडिकल कॉलेजेस नाही, महाराष्ट्रामध्ये कसं की टॉप 10 म्हटलं तर गव्हर्नमेंटमधले सांगा, म्हणजे असं करूया आपण, गव्हर्नमेंटमध्ये टॉप 10 कॉलेजेस सांगा. हो, गव्हर्नमेंटमध्ये टॉप 10 आहे पहा. मुंबईची 4 कॉलेजेस टॉप 10 मध्ये आहेत. बरं. म्हणजे ग्रँट आहे, GS मेडिकल आहे, सायन मेडिकल, नायर वगैरे, हे 4 आहेत. BJ मेडिकल कॉलेज हे 2 नंबरला, म्हणजे 2 नंबरला किंवा 3 नंबरला येतं. तर मला आता 5 नंबर BJ मेडिकल कॉलेज घेऊन, आता नागपूर मेडिकल कॉलेज आमचं टॉपमध्ये आहे. बरं. औरंगाबाद मेडिकल कॉलेज, सोलापूर मेडिकल कॉलेज ही मी टॉपरमध्ये समजतं. ओके. सर या विद्यार्थ्यांना, म्हणजे आता आपण पाहिलेलं आहे की MBBSला नीट परीक्षेत अगदी चांगले मार्क मिळालेले आहे. एका विद्यार्थ्याने मध्यंतरी आत्महत्या केलेली होती. तर MBBSच्या मुलांना एवढं टेन्शन घ्यायचं काही कारण होतं? नाही, टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे, परंतु ते टेन्शन घेतात त्याचा मूळ दोष पालकांचा आहे. पालक त्याच्यावरती मानसिक दबाव टाकतात. कोटाला ठेवलं तुला, एवढा खर्च केला, काय कमावलं तू, त्या दबावामुळे ते पोरं आत्महत्या करतात. त्यामुळे विद्यार्थ्यावरती पालकांनीच लक्ष दिलं पाहिजे. दबाव नाही, तुला जेवढं झेपेल तेवढं कर, मिळालं नाही मिळालं खूप मोठी क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये तुमचा मुलगा चांगलं नाव कमवू शकेल, हे पालक समजून घ्यायला तयार नाहीये. डॉक्टरकीच्याच मागे लागतात ते असं, आणि पोरगा कमावून बसतात ते. त्याच्यामुळे डॉक्टर झालंच पाहिजे असं मुळीच नाहीये. सहजासहजी झालं तर ठीक आहे, नसेल तर प्रचंड क्षेत्र आहेत तुमचा मुलगा म्हणजे मोठी कामगिरी करून दाखवायला. अनेकदा असं बोललं जातं की हा जो आपला 4.5 आणि प्लस 1 वर्ष इंटर्नशिप, हा फार मोठा अभ्यासक्रम आहे 5.5 वर्षांचा, तर तो कमी करावा किंवा त्याच्यामध्ये काही असं थोडं डिप्लोमासारखं वेगळं काय आणावं, असा काही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन काय होता का किंवा आहे का? नाही, असा काही प्रस्ताव नाहीये. उलट हा जो 5.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये, आता तुम्हाला एक गंमत सांगतो, मी जेव्हा डॉक्टर झालो तेव्हा डॉक्टर झालं तरी मी आयुष्यात एकही इंजेक्शन दिलं नव्हतं. का? त्यावेळेला प्रॅक्टिस आणि पेशंटवर उपचार करणं हे तितकंसं महत्वाचं नसतं. अभ्यास करणं, शिकणं, पास होणं, मार देणं, आणि दुसरा कसा इंजेक्शन देतोय ते बघणं. बरं. तो कसा ऑपरेशन करतो, कशी टाके घेणं तो बघणं, हा आमच्या सिलेबसमध्ये मी असेपर्यंत पाहायला भरपूर मिळायचं की ह्याची टाक्याची पद्धत अशी आहे, तो असा घालतो, हे सगळं आम्ही बघायचं. पण कधी आयुष्यात टाका असा घातला नाही. MBBS डिग्री हातात पडेपर्यंत कधी आयुष्यात इंजेक्शन दिलं नाही. तर आता बदल आम्ही काय केलेला आहे की नाही, तुझं सेकंड MBBS ला गेला तर 10 इंजेक्शन तू दिली पाहिजेत, थर्ड MBBS ला गेला तर अजून 5 इंजेक्शन दिली पाहिजेत. त्याला आम्ही कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशन हा मोठा बदल आपण केलेला आहे. MBBS होण्याच्या आत तुझे 10 टाके घातले गेले पाहिजेत, तू 4 ड्रेसिंग केले पाहिजेत, म्हणजे असा तो प्रकार आलाय. पूर्वी कसं आहे की आम्ही स्वतःहून जायचो, मदत करायचो, मग ते ड्रेसिंगला ते नर्स पण खुश व्हायची आम्ही ड्रेसिंग करतो म्हणून. आमच्या सिलेबसमध्ये नाही आहे पण आम्हाला शिकायचं. मग ते नर्स इंजेक्शन द्यायला बसलेला, मग आम्ही त्या नर्सला विनंती करायचं, अरे मला देऊ दे, मग ते घ्या डॉक्टर म्हणायचे, मग सांगायचे असं तसं. म्हणजे आम्ही जे काही ड्रेसिंग आणि इंजेक्शन शिकलो ते नर्स कडून शिकलो. पण आता तसं नाही, आता ते बंधनकारक केलेलं आहे. त्याला कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशन असं म्हणतात, आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटन्सी डिसाईड केलेल्या आहेत की MBBS होण्याच्या तुला मूत्रनळी घालता आली पाहिजे आणि ते लघवी बाहेर आली पाहिजे त्याची, हे दिलेलं आहे. नाही घालता आली तर तुला डिग्री नाही. बरोबर. अशी तुला तोंडातून राईल्स ट्यूब घालता आली पाहिजे आणि ती बरोबर ऍस्पिरेट करून ते ऍसिड बाहेर आला पाहिजे, नाही तर तू काहीच केलं नाही वगैरे. अशा प्रकारचे जे कॉम्पिटन्सी आहेत ह्या कॉम्पिटन्सी आता नमूद केल्या गेलेल्या आहेत.
अच्छा. की 70 कॉम्पिटन्सी आल्या पाहिजेत, दुसऱ्या वर्षी 80 कॉम्पिटन्सी आल्या पाहिजे. त्यात नावं असल्यामुळे तर ते आता तो डॉक्टर आहे ना, आता मोर कॉन्फिडंट डॉक्टर आता तयार होतो. होते. आधीच्या म्हणजे तुमचा दावा असा आहे की आधीच्या शिक्षणापेक्षा आताचे जे डॉक्टर आहेत ते अधिक तयार आहेत. येस, म्हणजे थोडक्यात आम्ही डॉक्टर झाल्यानंतर सगळे शिकलो. बरं. हे डॉक्टर होईपर्यंत सगळे शिकणार, सगळे शिकले. हा फरक आहे. ओके सर, याच्यामध्ये आणखीन एक नीटचा एक फक्त शेवटचा प्रश्न घेतो की नीटची तयारी करताना पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी असं कोणतं टाइम टेबल आखावं की त्याच्यामध्ये त्यांचा त्रासही कमी होईल, ताणही कमी होईल आणि तयारी पण चांगली होऊ शकेल? हा खरोखरच हा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही शेवटचा विचारलेला आहे. नीटमध्ये 720 मार्काची परीक्षा जी असते त्याच्यामध्ये 180 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये 45 आणि 90 असे 3 पेपर असतात. फिजिक्स 45, केमिस्ट्री 45 आणि बायोलॉजी 90. बरं. तर याप्रमाणे तो जर दिवसातून समजा तो 2 दिवसातून जर 18 तास अभ्यास करणार असेल तर त्यानं या धड्यानुसार तो वेळ डिस्ट्रीब्यूट केला गेला पाहिजे. बरं. आयदर पर डे करणं योग्य नाहीये, पण पर वीक तो धडा किती मार्काचा आहे, मग त्यात MCQ किती येतात, मग पर MCQ ला किती वेळ माझा आहे. अच्छा. मग 180 MCQ 18 तास असा जरी हिशोब केला तर त्याप्रमाणे 10 MCQ ला 1 तास. मग 10 MCQ मध्ये जे 2 टॉपिक असतील तो बरोबर तेवढ्या वेळात संपवले पाहिजेत. आणि परत दुसरा तर अशा पद्धतीचं टाइम बाउंड जर मॅनेजमेंट जर केली विद्यार्थ्यांनी तर त्याला बऱ्यापैकी एरिया कव्हर होईल आणि त्याचे मार्क्स हे जास्त चांगल्या पद्धतीनं त्याला मिळू शकतील. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलेलं आहे की जे वैद्यकीय शिक्षण आहे ते तुम्ही तुमच्या भाषेमधनं पण घेऊ शकता, म्हणजे मराठीमधनं पण घेऊ शकता. तशी व्यवस्था सरकार करत आहे. तर तो पर्याय कसा आहे आणि तो खरं तेवढा सक्षम आहे का? नाही, मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण खरं म्हणजे हे मला मान्य नाही आहे. बरं. कारण मातृभाषेतून जर वैद्यकीय शिक्षण घेतलं तर तुमचं आंतरराष्ट्रीय जे ज्ञान आहे, जे संशोधन आहे, किंवा तुम्ही परदेशात जाणार, मग मातृभाषेत घेतलं तर तो मद्रासला प्रॅक्टिस करू शकणार नाही. बरं. किंवा मद्रासच्या डॉक्टर बरोबर तो बोलू शकणार नाही. किंवा मद्रासीमध्ये घेतलं तर आपल्याकडे तर अशा प्रकारे खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे जे म्हणजे इंग्रजीवरती प्रेम आहे म्हणून मी म्हणत नाही, पण जे आंतरराष्ट्रीय लँग्वेज आहे की आपला मुलगा अमेरिकेत जाऊ, जॉर्जियाला, रशियात जाऊ, कुठेही जाऊ, आपला मुलगा तो तिथे टिकला पाहिजे. त्यासाठी मेडिकल एज्युकेशन हे केवळ इंग्रजीमध्येच असणं जास्त योग्य राहील. पण जेव्हा आपली मुलं युक्रेनमध्ये जातात, रशियामध्ये जातात, तेव्हा त्यांना तर तिथल्या भाषेमध्ये घ्यावं लागतं. नाही, तिथे ते कंपल्सरी आहे. कारण त्याचं कारण असं आहे की तिथली पेशंट जे आहेत ना ती भाषा बोलतात. बरं. आणि त्या पेशंटचा रोग काय समजावं म्हणून ते पहिल्यांदा 1.5 वर्ष चीन भाषा शिकवतात, रशिया भाषा शिकवतात, इकडे जॉर्जियन भाषा शिकवतात आणि त्यानंतर मग त्यांचा कोर्स सुरू करतात. हा नाही, मला एखाद्या डॉक्टरला समजा महाराष्ट्रातच प्रॅक्टिस करायची, एखाद्याला चंद्रपूरला प्रॅक्टिस करायची, पण त्याला इंग्रजीमध्ये थोडीशी अडचण होत असेल तर त्याच्यासाठी हा पर्याय योग्य नाही का? हा नाही, अगदी बरोबर आहे. हा पर्याय योग्य आहे, मान्य आहे. पण तसा विद्यार्थी सुरुवातीलाच आयडेंटिफाय नाही करू शकत किंवा कुठलाही मुलगा म्हणणार नाही तुम्हाला की मी चंद्रपूरलाच प्रॅक्टिस करणार म्हणून, असं नाही. ओके सर, आणखीन एक महाराष्ट्रामधली जे एज्युकेशनची आहे मेडिकल एज्युकेशन संदर्भातच की आत्ता मध्यंतरी ससूरमध्ये रॅगिंगचा प्रकार झालेला होता किंवा अनेक ठिकाणी पण असे प्रकार घडतात. तर अशा कॉलेजेसमध्ये काय व्यवस्था केली जाते की असे रॅगिंगचे प्रकार टाळावेत म्हणून? रॅगिंगचे प्रकार टाळावेत म्हणून खूप अशा गाईडलाईन्स आहेत, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत, विद्यापीठाचे UGCचे गाईडलाईन्स आहेत, त्या प्रॉपर फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. त्या नाही फॉलो केल्या तरी होतं. उदाहरणार्थ जर म्हणजे हे जे तुम्ही रॅगिंगचे जे उदाहरण दिलं हे खरं म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं रॅगिंग आहे ते. बरं. अच्छा. जे युजली रॅगिंग हे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे फर्स्ट MBBS ला मुलगा गेला तेव्हा रॅगिंग असतं. बरं. पदव्युत्तर तो डॉक्टर झालाय, PG ला आलाय, त्यात कसलं रॅगिंग चाललं तर तिथं थोडा ते रॅगिंगच आहे, बरोबर आहे, पण ते हॅरासमेंट टाईप आहे. अच्छा. तर ते केवळ ते विभाग प्रमुख, त्या स्टुडंटचे गाईड, त्या डिपार्टमेंटचे प्राध्यापक, डीन यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ते विद्यार्थी म्हणजे सोकावत गेले. अच्छा. आणि सोकावत गेल्यानंतर त्यांच्या डिपार्टमेंटची ट्रॅडिशन निर्माण झाली की आलेल्या ज्युनियरला हरास करायचं आणि मग तो पुढचा तिसऱ्याला दुसऱ्या बॅचला, असं ते ससूनचं कल्चर हे त्याच्यामुळे थोडं बदनाम झालेलं. तुम्ही पाहिलं असेल की ससूनमध्ये ते ड्रग माफिया कोणतरी ऍडमिट झाला होता. ससूनमध्ये किडनी ट्रान्सप्लांट रुबी हॉलची त्यांनी दुसऱ्याच बायकोला हे म्हणून दिलं. तसं आता रॅगिंगचं
हे कल्चर दाखवतं. हे आपलं जे ससूनचं जे एकेकाळचं वैभव होतं आणि लोकांमध्ये जो आदर होता तो हळूहळू या लोकांमुळे कमी कमी होत गेला. तर इथं कुठेतरी वचक बसला पाहिजे ह्यांना, म्हणजे चांगल्यापैकी अशी काही त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे की पुढचे लोक चांगले सरळ वागतील. असं तुम्ही जेव्हा MBBS ला प्रवेश केला होता तेव्हा तुमचं रॅगिंग झालं होतं का? आमचं रॅगिंग झालं होतं. बरं. काय रॅगिंग काय, आम्हाला शर्ट काढा, बनियन काढा, मारा हॉस्टेल एक फेरी, बरं, थंडीचे दिवस आम्ही असं उडी पण आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे जास्त असं मानसिक त्रास करून घेतला नाही. आम्ही अरे ठीक आहे बा, पूर्वीच्या बॅचने चला पळूया किंवा जा हौदात उडी मारून ये, हे केलं असं. बाकी हॅरासमेंट असं नाहीये आम्हाला. हॅरासमेंट अशी मानसिक हॅरासमेंट झाली नाही. त्या मुलाने आमच्यावरती प्रेमही केलं आणि गमतीचे उदाहरणार्थ गाणी म्हणून दाखव किंवा ते अमुक नटीचं तुला काय आवडतं असले काही वल्गर शब्द वापरायचे. आम्ही ग्रामीण भागातून आलेलो त्यामुळे आम्ही बोलायला दचकायचो. तर तुम्ही धीट व्हावा हा त्याच्यामध्ये उद्देश होता. तुम्ही आमच्यामध्ये मिसळावं आणि तुमचं आमचं अंतर काही नाहीये हे तुम्हाला लक्षात यावं, हे त्या विद्यार्थ्यांचा हेतू असायचं. त्याच्यामुळे आम्हाला रॅगिंग झालं पण टॉलरेबल लिमिटमध्ये होतं. आम्ही कधीही कोणाकडे तक्रार करायला गेलो नाही, बिकॉज टॉलरेबल आहे ते. हा, आणि आता कसं आहे, आता इनटॉलरन्स म्हणजे टॉलरेट करू शकत नाही ती पोरं, इतक्या घाणेरड्या थराचं सुरू झालेलं आहे, म्हणून हा प्रकार घडलेला आहे. तुम्ही कोणाचं रॅगिंग केलं होतं का? नाही, आम्ही नाही केलं. नाही, आता काही शिक्षा होणार नाही सर. आता काही खरंच सांगतो ते. बरं, ओके. एक फक्त आता BMS आणि BHMSचा प्रश्न राहिलेला आहे की BMSच्या मुलांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायची परवानगी आहे, तर BHMSचं काय नक्की काय आहे त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकावा. आपल्याकडे औषधं कोण वापरणार, कुठली वापरणार याचं नियम आणि कायदा आहे. फूड अँड ड्रग ऍक्ट म्हणतात त्याला. बरं. तर त्या ऍक्टनुसार जे MBBS झालेलं आहे त्याला सगळे ॲलोपॅथीचे औषधं वापरायचा अधिकार आहे. BMS मध्ये त्यांच्या सिलेबसमध्ये काही ॲलोपॅथिक औषधाचा समावेश असल्यामुळे ते आयुर्वेदिक औषधाबरोबर ॲलोपॅथीची पण काही मोजकी औषधं लिमिटेड ते वापरू शकतात. त्याला त्याची परवानगी आहे, फार्मसिस्ट तो देऊ शकतो. परंतु होमिओपॅथी आणि युनानीमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲलोपॅथीचा समावेश नाही आहे. आणि किंबहुना त्यांच्या पॅथीमध्ये लिहिलेलं आहे की ॲलोपॅथी वापरू नये म्हणून, त्याचे हानिकारक परिणाम असतात म्हणून. आणि त्याच्यामुळे त्या लोकांनी जे काही छोटी मोठी खोकल्याचं औषध असेल, पॅरासिटामॉल असेल, अँटीबायोटिक हे दिल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या संघटनेनं हे शासनाला विनंती केली की आम्हाला निदान, आम्ही ग्रामीण भागात आहोत, खेड्यापाड्यात आहोत, तिथे आम्ही तापेची गोळी द्यायची नाही, आम्हाला ते म्हणजे अटक करायची हे घेऊन येतात, तर तापेची देऊ नये आम्ही. मग त्यावेळेला आम्ही त्याचा अभ्यास करून असं ठरवलं की ठीक आहे बा, काही मोजक्या ज्या कमी हानिकारक ज्या गोळ्या आहेत ते त्याला द्यायला आपण परमिशन देऊ. आणि त्यासाठी आम्ही एक फार्माकॉलॉजीचा 1 वर्षाचा कोर्स ठेवलेला आहे. आणि हे सगळे डॉक्टर प्रॅक्टिसिंग असल्यामुळे शनिवार रविवारचा तो आम्ही कोर्स ठेवलेला आहे. तो कोर्स फक्त मेडिकल कॉलेजमध्येच ठेवलेला आहे. आणि त्या कोर्सला फक्त 25 आम्ही डॉक्टर घेतो, 26 घेत नाही. BHMS डॉक्टर, BHMS 25 डॉक्टर घेतो. त्या 25 साठी आम्हाला पुढच्या 1-2 वर्षाची लाईन तयार आहे. पुढच्या वर्षी कोण 25 वगैरे इतके अर्ज आलेले आहेत. आणि तो कोर्स केल्यानंतर छोटी परीक्षा घेऊन आम्ही त्याला बाबा या 50 औषधाचं बऱ्यापैकी ज्ञान आहे, तर त्यामुळे तो वापरायला त्याला परवानगीचं आम्ही लायसन देतो होमिओपॅथीला, ॲलोपॅथीचं. सर, एक आयुष मंत्रालयातर्फे मिक्स असं एक कोर्स करायचं प्रयोजन आहे, म्हणजे थोडंसं आयुर्वेद, थोडंसं आधुनिक वैद्यकशास्त्रज्ञ. तर त्या कोर्सबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, असा कुठला मिक्स कोर्स करू नये, कारण प्रत्येकाला आपापल्या पॅथीचं सखोल ज्ञान असावं. असं ते मिक्सचर खिचडी वगैरे केलेला डॉक्टर तितकासा कामाचा नाहीये. त्याच्याऐवजी मी असं म्हणेन की त्या पॅथीचा तज्ज्ञ आणि दुसऱ्या पॅथीचा तज्ज्ञ एकत्र येऊन त्या पेशंटचा विचार करावा. एकानंच खिचडी म्हणून त्या पेशंटला हे देण्यापेक्षा. अच्छा, पण तुमचं मत आहे की स्वतंत्र जे आता आहे तसंच ते राहावं आणि जॉईंटली त्या पेशंटचा, म्हणजे समजा आता आम्ही उपचार करताना आम्हाला कधी कधी वाटतं की अरे काय आता आपल्याकडे औषध संपलं, मग आम्ही आयुर्वेदवाल्याला बोलवतो, तुझ्याकडे काय आहे का बाबा, होमिओपॅथीवाल्याला बोलवतो. कारण काही रोगावरती आयुर्वेदामध्ये आणि होमिओपॅथीमध्ये आमच्या पॅथीपेक्षा चांगली औषध आहेत. सर, पण अनेक जण मान्य करत नाहीत की अनेक म्हणतात की आधुनिक जे वैद्यकशास्त्र आहे तेच अंतिम आहे. नाही, काही प्रूव्ड गोष्टी आहेत. उदाहरणार्थ लिव्हरची कावीळ असेल, आम्ही आयुर्वेदाची औषधं वापरतो. मूतखडा असेल तर त्यांच्याकडे काही औषधं आहेत, ती मिरुगळतो किंवा होत नाही, अशा प्रकारचे आहेत काही गोष्टी. आणि ते अनुभवानं आम्हाला कळालेलं आहे की हे बरोबर आहे, यांचं आयुर्वेदवाल्याचं बरोबर आहे, आणि त्यानुसार तेवढी वापरतो आणि असं जॉईंटली होतात. अच्छा,
पण असं मिक्स करू नये. MBBS डॉक्टर मान्य करतात की काही काही औषधं काही काही आजारांवरती आपल्यापेक्षा इतर पॅथीची औषधं आज उपयुक्त येतात. हो, होमिओपॅथीची त्वचेच्या विकारासाठी होमिओपॅथीची औषधं बऱ्यापैकी इफेक्टिव्ह आहेत. अच्छा, आमच्या पॅथीपेक्षा. बरं, म्हणजे तुम्ही अनुभवांती तुम्ही अनुभवावरून सांगतो मी. हो. तर हे होते डॉक्टर शिंगारे सर. अतिशय चांगली मुलाखत झाली. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नीटची तयारी करायची आहे आणि नीट नंतर काही जे पडणारे प्रश्न असतात त्या सर्वांची उत्तरं सरांनी द्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि तुमच्या काही जर शंका असतील तर या मुलाखतीच्या खाली तुम्ही जरूर लिहा. सरांबरोबर आपण एक वेगळं सेशन आणखीन ठेवूया, म्हणजे तुम्हाला आणखी मार्गदर्शन लाभू शकेल. सर धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.